असले लोक आहेत ना, ही फक्त आपल्यावर हसायला आहे, कधी आपल्याला पोसायला नाही येणार. अरे काय संचित, काय इथं घड्या घालत बसलायस? काय करणार भावांनो, काम तर करायलाच लागतंय. छान दिसतोस लोकांची इथं कामं करताना, कपड्यांच्या घड्या मारताना. तेच कर तू. चल जरा आमची पण घरातली कामं करून दे, जरा आपल्या माणसाची पण कामं कर. हा चल ना, चल चल जरा चल. चल. काय दादा, अशी कामं करून माझी इज्जत जाते आता. अशी काय रे इज्जत तुझी? आणि त्या लोकांची पण दिवसभर लोकांच्या उचापात्या करत असतात, ह्याची त्याची मापं काढत असतात, बोबलत फिरत असतात. त्यांची काही इज्जत नाही आणि त्यांनाही काही कामं नाही. अरे बाबा, तू कष्ट करतोस इथं. आता जे लोक तुझ्यावर हसले ना, त्यांची 500-1000 रुपये द्यायची पण लायकी नाही तुला. असले लोक आहेत ना, ही फक्त आपल्यावर हसायला आहे, कधी आपल्याला पोसायला नाही येणार. त्यामुळे असल्या लोकांकडे ना आपण लक्ष नाही द्यायचं. आता तू माझ्याकडे काम करतोस, पण तुला एक गोष्ट मी सांगतो, तू एक दिवस नक्की मालक बनशील. फक्त तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू मेहनत कर, चिकाटीने काम कर आणि प्रामाणिकपणे तू राहा. तू एक दिवस तू नक्की यशस्वी उद्योजक बनशील. हो दादा, बरोबर आहे तुमचं. रुखाटा रुतल का